मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मी प्रणव वगैरे घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओचा विषय असा की भावांनो, आज मी आलोय कॉलेजवर आणि कॉलेजवरनं थेट जाणार आहे खाली एसजीएम कॉलेजला. का तर आज एसजीएम कॉलेजमध्ये आहे फूड फेस्टिवल आणि ट्रेडिशनल डे. तर भावांनो, तीच बघा आम्ही निघालोय तिथे ट्रेडिशनल डे मध्ये आणि त्या कार्यक्रमात काय काय होणार आहे आम्ही सगळं तुम्हाला लावणार आहे. फक्त व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझे मित्रमंडळ आहे, आम्ही सगळेजण निघालो आता खाली एसजीएम कॉलेजला. भावांनो, काय करणार आहे काय नाही सगळे धावणार आहे तुम्हाला. तुम्ही फक्त व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा आणि मागल्या वेळेस त्याची ओळख करून दिलेली आहे तुम्हाला. आणि जर हे कोणी माहित नसेल तर माझा 32 ब्लॉग. तर भावानं उंची कमी पडते म्हणून वाकून सांगतो. भावाचं आपल्या कॅम्पस सिलेक्शन झालंय, त्याला 18,000 रुपये पगार पडतोय. 18,000 नोकरी लागल्या. भावाने एक नंबर काम केले. आता हे मोठा माणूस झाला. देख तो कैसा सर मारा. आता पोचलोय मी एसजीएम वर आणि ही एसजीएम च हायस्कूल आहे. पलीकडे एसजीएम कॉलेज आहे. तिकडे एंट्री नव्हती म्हणून इकडनं आलोय आता आम्ही. तर भावांनो, आम्ही लय लवकर कॉलेजमध्ये गेलेलो आणि माणसांचं नुसतं स्टॉल मांडायचं चालू होतं. आणि आमच्याबरोबर अशी पण पोरं होती की त्यांनी या कॉलेजमध्ये 2-2 वर्ष काढलेली. मग ती जिकडं म्हणतील आम्ही तिकडं जायचो. तर भावांनो, यो स्टॉलचा सेकंड रो होता. ह्याच्यात भरपूर स्टॉल लागलेलं. कुठं तर खाद्यपदार्थांचं लागलेलं, कुठं स्टेशनरी, तर कुठं नर्सरी किंवा फुलझाडांचं स्टॉल लागलेलं. तर ते बघत बघत आम्ही फर्स्ट रो मध्ये शिरलो. तर भावांनो, यो आहे फर्स्ट रो. यो सेकंड रो पेक्षा मोठा होता आणि या रो मध्ये सेकंड रो पेक्षा जास्त स्टॉल लागलेलं. इथं कपड्यांचं, मिल्कशेक, ज्यूस आणि खूप साऱ्या पदार्थांचं स्टॉल लागलेलं. ओमकार पाटील एनसीसीला माझा मित्र आहे, तुम्ही बघू शकताय. भावाला कसला खतरनाक गेटअप केलाय. तेच म्हणतोय मी नाही म्हणतोय. तुम्हाला काय हवालदारकी करायला ठेवलंय काय? मग काय माझी सटकली आहे. सरपंच काय म्हटलंय काय अजून मग काय महाराजांच्या वरती ठेवलंय काय? अरे ब्लॉगिंग करतोय येडाय काय? अरे आपले मित्र आहे, अध्यक्ष सरपंच आहे खालकरवाडीचा, तुम्हाला माहित असेल. तर भावानो, यांना पण स्टॉल मांडला इथं आणि त्यांना महाराजांच्या मूर्त्या आणि अजून इतर देवांच्या आणि दुसऱ्या मूर्त्या इथं विकायला ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथनं सेल करून जावा. स्टॉक आता पुरतच आहे का अजून आणणार आहे ना? मग असं ते काय विषय चालतंय. मग टायर तर भावांनो, माझ्या मित्रांनी फ्रूट कस्टर्डचा स्टॉल लावलेला आणि 20 रुपये पर ग्लास असा त्यांनी दर लावलेला. ह्याची टेस्ट पण एकदम खतरनाक होती. पुढे मी रिव्ह्यू देणार आहे, तो नक्की बघा. तर भावांनो, आत्ताच माझा मित्र आहे, त्यानं त्याचा स्टॉल मांडलेला आहे, त्यानं कस्टर्ड तयार केलेला आहे. मी आत्ताच भावाने एक सेप घेतली, एक नंबर लागते. ह्याच्यात जितके फ्रूट टाकलेत, बेदाणे टाकलेले आहेत, परत काय काय टाकलंय, सफरचंद आहे, डाळिंब आहे, डाळिंब आहे आणि प्युअर दूध आहे.
हा जरा पण खूप आले. प्रत्येक गोष्टी दाताखाली गावते आणि खायला इतकं भारी वाटतंय की काय सांगायची गरजच नाही भावानं. ज्यांना ते एकदम त्यांना हायजिनिक आहे. तुम्ही बघून घ्या एकदा, हे बघून घ्या. आणि कन्सिस्टन्सी बघा एकदम घट्ट आहे. तर भावांनो, ह्यो एसजीएम कॉलेजचा मेन वरांडा आहे. तर इथं रॅम्प वॉकचा कार्यक्रम होणार होता. इथं छोट्या वयोगटापासून ते मोठ्या वयोगटापर्यंत सगळ्या मॉडेलनी भाग घेतलेला. अजून थोडंच वेळ थांबा, कार्यक्रम बघा आणि मग जावा. लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. तर भावांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढल्या व्हिडिओत.